अमळनेर तालुक्यात गौण खनिज वाहतुकीस प्रतिबंध करणाऱ्या महसूल पथकावर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांनी हल्ला केल्याने हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी आता केली जात आहे। जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी वाळूचे लिलाव गेले नसल्यानं अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू आहे। त्या अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसूल पथक कारवाई करत असताना अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांकडून हल्ला झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यामध्ये झाल्यात। अशीच घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे झाल्यानं त्या ठिकाणी हल्ला करणाऱ्यांची संख्या 18 असून 3 जणांना अटक करण्यात आली। फरार आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी चोपडा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना पत्र देऊन जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं कळतंय। 7 डिसेंबर 2025 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी अमळनेर आणि माननीय तहसीलदार सो अमळनेर यांच्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळाधिकारी PS पाटील भाऊसाहेब यांच्या पथकाच्या नेतृत्वाखाली मांडळ तालुका अमळनेर या ठिकाणी अवैध गौण खनिज नियंत्रण करण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना मांडळ या ठिकाणी एक ट्रॅक्टर आणि एक JCB अवैध रेती उत्खनन करताना आढळून आले आणि त्या ठिकाणी त्यांना अवैध उत्खनन करत असताना उत्खननाचा परवाना आहे किंवा कसे असे विचारले असता वाळू माफियांनी त्यांच्याशी हुज्जत घातली आणि या हुज्जतीमध्ये एकंदरीत 18 लोक जे तोंडाला मफलर बांधून आलेले होते, गुंड प्रवृत्तीचे असे लोक त्या ठिकाणी आले व आमच्या महसूल पथकावर स्प्रेच्या बाटलीने हल्ला करून त्यानंतर डोक्याला पिस्टल लावून महसूल पथकावर जबरदस्त असा हल्ला केलेला आहे। आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चोपडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने पूर्ण आरोपी पकडल्याशिवाय काम चालू होणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे। एकूण या गुन्ह्यामध्ये 18 आरोपी आहेत, त्यापैकी 3 आरोपींना पकडण्यात यश मिळालेलं आहे आणि अजून 15 आरोपी हे फरार आहेत। जोपर्यंत या आरोपींना कडक पकडले जात नाही, कडक शिक्षा होत नाही, त्यांना MPDA मोक्का अशा प्रकारचे जे संघटित गुन्हेगारीचे गुन्हे आहेत ते लागू होत नाही तोपर्यंत चोपडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटना ही अमळनेर तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेशी संलग्न असल्यामुळे तोपर्यंत चोपडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघ हा आपलं काम बंद आंदोलन कायम ठेवणार आहे।